बेसन पीठ पेरून ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 250 ग्रॅम चिरलेली ढोबळी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा कप बेसन, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, जिरं, हिंग, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्त्याची खमंग फोडणी करायची, त्यात ढोबळी मिरची, मीठ घालून परतून घ्यायची। आता त्यावर चाळून बेसन घालायचं। आता हळद आणि तिखट घालायचं आणि 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बेसन मिसळून घेत त्यावर कोथिंबीर घालायची। झाली आपली डब्बा स्पेशल पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी तयार। तर सगळ्यात आधी आपण पीठ पेरलेली ढोबळी मिरची बनवतोय। यामध्ये ना बेसन भाजून घेणार नाही, अतिशय सोपी पद्धत आहे आणि खुमासदार ही भाजी बनते। कांदा पण नाही वापरणार आहोत। 3 चमचे तेल गरम केलंय। तुम्हाला भाजी पुरवणीला येण्यासाठी म्हणून कांदा वापरायचा असेल जरूर वापरा। मोहरी छान तडतडली की यात घालायचंय जिरं। जिरंही मस्त फुललं की हिंग, लसूण बारीक चिरलेला, ठेचलेला लसूण टाकला तरी चालेल, हिरवी मिरची। यामध्ये आपण मसाले नाही घालणार आहोत, तर हिरवी मिरचीतली ही भाजी करणार आहोत आणि कढीपत्ता। आता हे छान लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या आणि लसूण तुम्ही खात नसाल तर आलं किसलेलं घातलं तरी चालेल। लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये चिरलेली ढोबळी मिरची घालूयात। तर इथे बघू शकाल फार अशी बारीक बारीक ही मिरची चिरलेली नाहीये, हलकीशी जाडजूड ठेवलेली आहे। आता ही मिरची पटकन शिजावी म्हणून यामध्ये घालायचे मीठ। मिठामुळे त्यातलं पाणी सुटतं आणि भाज्या पटकन वाफेवरच शिजतात आणि त्याची चवही छान लागते। तर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटात शिजून तयार होते भाजी। चला, इथे ढोबळी मिरची बरोबर एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। वाफवते, ऑलमोस्ट शिजली आहे पण पूर्ण शिजलेली नाही आहे। तुम्ही बघू शकाल मऊ झाली आहे हलकीशी, म्हणजे एक साधारण 80% शिजली असं म्हणू शकतो। पूर्ण आतपर्यंत मऊसूद नाही झालेली। यातला रंग आहे ना तो असाच राहिला पाहिजे। आता यामध्ये घालूयात हळद, मिसळून घ्यायची। हळद छान मिसळून झाली की ही मिरची आहे ना एकतर गॅस लोएस्ट करून घ्यायचा, एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय बेसनचं पीठ। सो असं एखादी चाळणी घ्यायची आणि त्याने हे पीठ असं चाळून घालायचं, म्हणजे बेसनमधल्या गुठळ्या असतील ना त्या फुटतात आणि ते एकसारखं होतं। मग सो साधारण भाजी कवर होईल इतपत बेसन घालायचं आणि बेसन भाजलेलं नाही आहे, हे कच्चंच बेसन आहे। पाव किलो ढोबळी मिरची घेतली होती, त्यासाठी एक अर्धा कप बेसन घेतलेलं आहे। आता बेसनवर थोडीशी हळद, म्हणजे बेसनलाही रंग छान येईल। अगदी थोडंसं लाल तिखट, मीठ घालणार नाही आहे कारण मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे। आता हे अजिबात मिसळायचं नाही, न मिसळता मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिट हे प्रकरण असंच वाफवून घ्यायचं। आणि हे प्रकरण शिजत असताना ना याच्यात अजिबात ढवळाढवळ करायची नाही, असंच ठेवायचं। मंद आचेवर नाही करपत ढोबळी मिरची, खाली चिकटत नाही, फक्त आच मंद ठेवा आणि वाफेवर हे छान शिजू देत एक 7 ते 8 मिनिट। म्हणजे आपलं जे बेसन पीठ आहे ते छान फुलतं या प्रोसेसमध्ये। मस्तपैकी ना हे 7-8 मिनिटं वाफवायला ठेवलं होतं। वा, बेसन छान फुललंय। तुम्हाला एक साधारण कल्पना आली असेल हे टेक्स्चर बघून। आता हे बेसन यामध्ये ढवळून घ्यायचं। बघा, खाली अजिबात करपलेलं पण नाही आहे आणि बेसनही या प्रोसेसमध्ये ना छान फुलतं, अजिबात कच्चं वगैरे नाही लागत सगळं। आणि याच करताना ढोबळी मिरची पूर्ण शिजवायची नाही, ही अशीच शिजवायची। आता मात्र हे बेसन फुललंय, इथून पुढे झाकण ठेवून नाही शिजवायचं। इथून पुढे तुम्ही झाकण ठेवून शिजवलं ना तर त्याचं ते पिठलं होईल, पिठलं असं मोकळं मोकळं ही ढोबळी मिरचीची भाजी वाटणार नाही। आता कोथिंबीर फटाफट बनवून तयार होते। बेसन भाजायची अजिबात गरज नाही आणि चवीला भन्नाट लागते।